आणि मग आता असं काय व्हायला लागलंय, आता हे सांगायले तुम्ही घ्या चांगलंय, त्या माणसाला घेऊ वाटत नाही का? त्याची त्याबद्दल म्हणजे त्यांना म्हणजे माहीतच नाही ना, त्याचं महत्व माहीत नाही. किंवा मग असं जसं की म्हणले आता आपण जर काही खरेदी करायला गेलो, मॉल असतात मोठे मोठे, काय म्हणले एकाच छताखाली सगळं, तसं आम्हाला सगळं एकाच छताखाली मिळालंय. अनुग्रह तेच देणार, प्रबोध तेच देणार, शास्त्र तेच सांगणार, आणि सगळ्या गोष्टी आम्हाला एका ठिकाणी मिळाल्यात. की त्यानंतर मग जी काही परमार्थ घरी चालू आहे, की साधू संताचं म्हणणं काय, साधू संत काय सांगत आहेत, आणि त्याचा अधिकारी तर हे आज शब्द म्हणजे कळायला लागले की ह्याचा अधिकारी कोण असतंय. ज्या वेळेस आपण ह्याच्यात आलो ते सांगतेत, कारण ते तरी कशामुळे सांगायले की त्यांच्या आयुष्यामध्ये जे साधू आले, जे संत रोहिदास बाबा माने हे त्यांच्या आयुष्यामध्ये आले, त्यांनी जे उपकार त्यांच्यावर केलेत, की ज्याच्या आयुष्यामध्ये साधू आला आणि ज्याला खरं ज्ञान कळालं तर ते बरोबर, नाही तर काय गरज आहे एवढा 8 तास करायची, कुणाची परेशानी होती, कार्यक्रम करायचा आहे काय, आपण नुसतं यायचं खायचं जायचं एवढ्यासाठी करायची का आपल्याला गुरुपौर्णिमा? तर नाही. तर हा कार्यक्रम काय आहे की हे साधू संतांचं कार्य आहे, ही साधू संतांची दौंडी आहे. आणि ती जे आता सगळ्याला जरी गरज नसली तर काही जण असते की बाबा की प्रत्येकाला सुखाची गरज आहे, सुखाची गरज आहे, पण आपण विषयामध्ये शोधतो. कशामुळे म्हणजे सवय तशी लागलेली म्हणून शोधतो, पण आपल्याला कुणीच सुखी झालेलं अजून दिसत नाही. लग्न झाल्यानंतर सुख आहे, लेकरं झाल्यानंतर सुख आहे, त्यांना नोकरी लागल्यानंतर. आता आपल्या पुढं आहे तर समजा आपलं नाही झालं तर आपल्या पुढच्या आहेतच ना, ज्यांना सुना आल्या त्यांना विचारायचं तुम्ही आधी सुखी होतात का आता सुखी? त्या म्हणतात पहिलं तरी बरं होतं, आता जास्त अवघड झाले. मग अशा पद्धतीनं म्हणजे असतं सगळं की सुखाची गरज सगळ्याला आहे, पण सुख कुठं आहे, काय केल्याने सुख होतंय, किंवा हे जे सांगणार आहेत आता त्यांच्या आयुष्यात ते आले, त्यांनी येऊन आता कुणी ऐकत नाही. माणसाला वाटतं जाऊ दे तिकडे, कशाला एवढा कुटाणा करायचा आहे, कुणाला काही गरजच नाही तर काय. पण त्यांच्या अंतकरणामध्ये दया निर्माण होती. कशामुळं? त्या साधूंनी जे आपल्यावर उपकार केलेत. आता जे सद्गुरू आपल्याला देते, जे सांगते, त्यांनी जे आपल्याला दिले एवढी